बघा मी म्हणालो होतो ना हे दोघं इथेच सापडतील म्हणून. राणी 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 तुम्ही कुठे होता राणी? हे काय झालंय? इंद्रजित सरांना खूप लागलंय, त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. मी सगळ्यांनंतर सांगते. किमान इंद्रा तरी मरायला हवा होता. हा मेला कसा नाहीये, किमान इंद्रा मरायला हवा होता. बरोबर, फार मेजर लागलं यांना. लगेचच यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. हवालदार चला लवकर, फास्ट क्विक. माझा मुलगा सापडत नाहीये आणि तुमचं काय चाललंय? जेवून घे, चहा पिऊन घे. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? माझ्या इंद्राला काही झालं ना तर. का निगेटिव्ह विचार करताय तुम्ही? सापडेल आपला इंद्रा. पोलिसांचाच फोन आहे. आली बॅड न्यूज. इंद्रा आणि राणीची डेड बॉडी सापडली आहे. आता काय, घरात रडारड सुरू होणार. मला पण रडायचं नाटक करावं लागणार. हॅलो आबासाहेब, राणी आणि इंद्रा सापडलेत. त्यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. तुम्ही लवकर या. हो आलो. ओके ठीक आहे. काय झालं? आपल्याला निघावं लागेल. अहो पण काय झालं? सापडला का इंद्रा? हा आबा, अहो काय म्हणाले पोलीस? सांगून टाकणं आता म्हाताऱ्या, दोघं मेलेत म्हणून. हो, दोघांचाही शोध लागलाय, सापडलेत. फक्त ते हॉस्पिटलमध्ये आहेत. हॉस्पिटल म्हणजे इंद्रा बरा आहे ना माझा? हा, सिरियस काही नाहीये ना? काय झालं सांगा ना. ते तिकडे गेल्यावर कळेल आपल्याला. हो हो, चला चला आपण लगेच निघूया. चला निघूया. हे करा, हे तोंडावर पाडतात. कधी जिंकणार आहे मी? हिचा काटा काढल्याशिवाय मी जिंकूच शकणार नाही. हिचा बंदोबस्त केला नाही तर सारखी जाईल इंद्राला वाचवायला. मॅडम तुम्हालाही लागले, चला ड्रेसिंग करून घ्या. आधी इंद्रजित सरांचं होता. इंद्रा, माझा इंद्रा कुठे आहे? इंद्रा कुठे आहे माझा? हा, इंद्रा कुठे आहे? राणी तू बरी आहेस ना ग? पण काय झालं नेमकं? तुम्ही पडलात कसे? काय झालं म्हणून तुला काय विचारताय? मालती, हे हॉस्पिटल आहे, हळू बोला. मला हळू बोलायला सांगू नका. हे सगळं हिच्यामुळे झालंय. हिनीच माझ्या मुलाला निसर्ग या ठिकाणी नेलं असेल आणि संधी साधू तिकडून ढकलून दिला असेल. ओ साहेब, तुम्ही हिला इथे का घेऊन आलात? हिला थेट चौकीत न्या आणि चांगली खडसावून चौकशी करायची. तुम्ही काय बोलताय मालती? जे काही झालं त्यात हिची काही चूक नाहीये. हो, जीव गेला असता आपल्या पोराचा. आणि तुम्हाला अजूनही हिचीच बाजू घ्यायची आहे? कोणासोबत होता इंद्रा? हिच्या बरोबरच ना? अहो मग कसा पडला असेल तो? हे बघा, तुम्ही डोळ्यांना झापणं लावली असती ना, मी नाही. नाही मालती मॅडम, अहो आम्ही फिरायला गेलो होतो आणि सर फक्त फोटो काढण्यासाठी जरा खाली उतरले आणि तेवढ्यात एक मोठा दगड आला. त्यांना कसं एवढं खोटं बोलतेस तू? लाज कशी नाही वाटत ग तुला? लागले बघा. किती लागले राणे ग तुला? इंद्रजित साहेब कुठे? बघा,
बघा ही तुमची लेक माझ्या लेकाच्या जीवावर उठलीये. हिने त्याला कड्यावरने ढकललंय. अगं मम्मा, राणी असं का करेल? कारण ही पाताळी यंत्री आहे, काही करू शकते. मॅडम काय बोलताय तुम्ही? मी खरंच काही नाही केलं. असं का करेन मी? तुम्ही माझ्यावर असे आरोप नका करू. मॅडम, माझी राणी असं काय करणार नाही हो. तुमची मुलगी ना विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये. अहो तुमचाही विश्वासघात करेल हो ही. का तुमच्या तिघांचाच प्लॅन होता? नाही, तसंच असेल. तुम्ही दुसरं करूच काय शकता ना. कारण आता मी हिला सोडणार नाही. हिला शिक्षा भोगावीच लागेल. मला ती पास झाला. माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला हिने आणि तुम्ही मला शांत करताय. हो काय बोलताय बाईसाहेब? आमची राणी अशी नाही. हो, तुमची राणी कशी आहे ना हे मला खूप चांगलंच माहितीये. ते काही नाही, ही मुलगी माझ्या इंद्राच्या आयुष्यात आता मला नको आहे. मला कळते तुम्ही काय बोलताय. जे तुम्ही ऐकलं ना तेच बोलतेय. ही माझ्या लेकाच्या आयुष्यात आल्यापासून सतत कारण प्रत्येक वेळेस त्रासच झालेला आहे. सतत संकटातच सापडलेला आहे तो. हिनेच त्याच्या आयुष्यात ना अडचणी निर्माण केल्या आहेत. आणि काय तर फॅक्टरीत सतत त्याला त्रास होईल ना अशा गोष्टी करायची. आणि आता लग्नानंतर त्याच्या जीवावर उठलीयस. मला ती काय चाललंय तुमचं. इथे आपल्या मुलाची तब्येत बरी नाही, तो विशुद्ध आहे आणि तुम्ही राणीवरती आरोप करताय. हो, कारण त्याच्या परिस्थितीला हीच पोरगी जबाबदार आहे. तिच्यामुळेच माझा मुलगा आज मरणाच्या दारात अडकलाय आणि त्या निर्लज्ज मुलीला त्याचं काहीच वाटत नाहीये. आणि बाळा, तुलाही त्रास होत असेल ना. चल थोडा वेळ बाकड्यावर बस. जा. चल बाळा. खुश. ए, कुठे निघालीस लगेच? माझ्या इंद्राच्या आजूबाजूला फिरकायचं नाही तू. आत्ताच्या आत्ता इथनं चालती हो. अपशकुनी मुलगी आहेस तू. पांढऱ्या पायांची मुलगी आहेस. इथनं निघून जा. माझ्या इंद्रासोबत त्याची माणसं आहेत. तुझी काही गरज नाही आता. निघ. मॅडम प्लीज असं नका करू. मी हात सोडते तुमच्यासमोर. मला फक्त इंद्रजीत सर आता बरे तेवढं करू द्या. मग वाटल्यास मी जाईल निघून. काही झालं काय नक्की? तो वाचला कसा काय? तेच कळत नाहीये. एवढ्या ओक्सावरून पडला तरी कसा काय वाचला? तू का शोधलंस त्याला? जिथे पडला होता ना तिथेच मेला असता. तू पोलिसांना भलतीकडे घेऊन गेला होतास ना. मग काय बोलतेस उर्मिला? त्या राणीच्या होशारीमुळे सापडलाय तो. आता काय केलं तिनं? कडुलिंबाचा पाला जाळत होती. तो धूर आणि कडवट वास बघून पोलिसांना वाटलं इथेच असतील. ती राणी दिसते तेवढी साधी सुधी नाहीये. त्यांना काय करावं तेच कळत नाहीये मला. आपल्याला काही ना काही करावंच लागेल. नुसतं असं हातावर हात ठेवून बसण्यात काहीच अर्थ नाहीये.
प्लीज. तुला एकदा सांगितलं ना, निघ. माझ्या लेकाची काळजी घ्यायला मी, त्याची आई समर्थ आहे. तुझी काही गरज नाहीये, निघ. नाही मॅडम, सरांना बरं वाटू द्या, मग मी तुला कोणी अधिकार दिला ग? मी आई आहे ना त्याची. मग मी ठरवणार इंद्राच्या जवळ कोण थांबणार ते. आणि तू मला इथे थांबलेली नकोस, निघायचा. मी नाही जाणार. तू मला तिला थांबू दे. अगं मालती पण माझ्या मुलाची अवस्था पाहताय ना, तरी मलाच बोलताय तुम्ही. तू अशी ऐकायची नाहीस ग. सांगती हो इथून. हे राणे, नको हट्ट करू बा. चल आपण घरी जाऊ. ऐक की बाळा, फक्त मालतीबाई साहेब नाही रागवलं, त्याचं रागवायच कमी होऊ दे. बघू आपण काय करायचं. चल जाऊ. इंद्रजित सरांना जोपर्यंत शुद्ध येत नाही तोपर्यंत मी कुठंच जाणार नाही. नंतर वाटलं जावं. आणि बस बस, तू आधी बस बस बस. सावकाश. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जमल्यास शांत राहण्याचा प्रयत्न कर. डॉक्टर, माझा इंद्रा कसा आहे आता? ही इज आउट ऑफ डेंजर ना. थँक्यू सो मच. माझे आभार नका मानू. ज्यांच्यामुळे शक्य झालंय त्यांचे आभार मानायला हवेत. तुम्ही कोणाविषयी बोलताय? चला, आता लवकर शोधलं म्हणून कौतुक तरी होतंय माझं. मला सांगा, ते एवढ्या उंचावरून पडल्यानंतर त्यांच्यावरती प्रथमोपचार कोणी केले? त्यांच्यावर योग्य वेळी प्रथमोपचार झाले म्हणून गोष्टी अवघड झाल्या नाहीत. हे सगळं माझ्या सुनेमुळे शक्य झालंय. तिने माझ्या मुलाचा जीव वाचवलाय. वेल डन. त्यावेळी भान ठेवून योग्य निर्णय घेतले तुम्ही, म्हणूनच त्यांना वाचवता आलं. जखम चिघळली असते तर गोष्टी अवघड झाल्या असत्या. तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे, त्याचं कौतुक वाटलं मला. ते आउट ऑफ डेंजर आहे, पण तुम्हाला योग्य काळजी घ्यावी लागेल. आता आता आम्ही इंद्राला भेटू शकतो ना? हो, त्यांना शिफ्ट केलं की तुम्ही त्यांना भेटू शकता, पण त्यांना स्ट्रेस येईल असं काही बोलू नका. थँक्यू. झालं ना? कळलं ना? तो ठीक आहे. आता निघायचं. निघ. सावकाश सावकाश बाळा.
आता समजलं का रे तुला मी का सारखी तुझी काळजी करत असते? तू स्वतःची काळजी घेतच नाहीस रे. असं वागतोस रे, काय अवस्था झाली याची. इंदिरा, इंदिरा काय होतंय तुला? काय होतंय मॅम? इंदिरा, इंदिरा काय होतंय? मला वाटतं डॉक्टरांना बोलवायला लागेल. राणी, राणी, काय म्हणालास तू? राणी, सर, बरं वाटतंय का तुम्हाला आता? एक मिनिट, मला त्यांना तपासू दे. बाजूला वा. हॉस्पिटलमध्ये अजून काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन राहावं लागेल. तुमची अवस्था अजून नाजूक आहे. फार घाबरण्याचं कारण नाहीये, पण काळजी घ्यावी लागेल. दादू, तुझी अशी अवस्था नाही बघवते. प्लीज लवकर बराव. देवा, आमच्या इंद्राला लवकर बरं कर रे बाबा. राणी, तू तू बरी? हो सर, मी बरी आहे. तुम्ही जास्त बोलू नका, तुम्हाला आरामाची गरज आहे. शांत राहा. पण राणी, हे म्हणजे नेमकं झालं काय? हे घडलं कसं? हो बाप, काहीच कळलं नाही. आम्ही दोघ जण फिरायला गेलो होतो.
कडेवरती सर फोटो काढायला पुढे गेले, जरा खाली उतरले होते. वरतून मग काय माहित काय अचानक एक मोठा दगड आला आणि इंद्रजित सर! राणीने फसवलं.